भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दगडूशेठच्या दर्शनानंतर ते रोजगार मेळाव्याला सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. संध्याकाळी सिम्बायोसिस कॉलेजच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावणार आहेत. दगडूशेठच्या दर्शनानंतर रोजगार मेळाव्याला सुद्धा ते उपस्थिती लावणार आहेत. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या या पुणे दौऱ्याची सुरुवात होणार आहे. काय सविस्तर अपडेट या दौऱ्याबद्दलचे? कारण जे.पी. नड्डा जे आहेत ते एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्याचवेळी ते श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिरामध्ये गणेशाचं दर्शन घेणार आहेत. ती सगळी माझ्या मागं जे पाहतोय ती सगळी आपली तयारी जी आहे ती सुरक्षा व्यवस्थेने केलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दिवसभरामध्ये रोजगार मेळावा आणि सिम्बायोसिस कॉलेजचा लवळे येथे एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला स्वतः जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर काश्मीरच्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे नागरिक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबाची सुद्धा संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि जे.पी. नड्डा जे आहेत ते भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर त्यांचं सांत्वन सुद्धा करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा संपूर्ण दौरा जो आहे तो आज दिवसभराचा जे.पी. नड्डा यांचा असणार आहे. त्याचबरोबर काही भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि सगळ्या पक्षाच्या रणनीतीबद्दल सुद्धा काही बैठक आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आज होणार आहेत. त्यामुळे आज दिवसभर जे.पी. नड्डा यांचा दौरा या सगळ्या पुण्यामध्ये असणार आहे. त्याची सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते. अगदी थोड्या वेळामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये जे.पी. नड्डा श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. नक्कीच बालाजी, खरं तर आपण पाहतोय की आज गणपतीच्या दर्शनाने खरं तर या दौऱ्याची सुरुवात असणार आहे. दौऱ्याची सुरुवात होणार आहे. मात्र या दौऱ्याचं आगामी काळातलं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? यानंतर ते 10 वाजता रोजगार मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर सिम्बायोसिस कॉलेजचा लवळे फाटा कॅम्पसमध्ये एक कार्यक्रम आहे. त्याचबरोबर पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सुद्धा ते आता चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर काश्मीर हल्ल्यासंदर्भात जो आतंकवादी हल्ला झाला त्यांच्या कुटुंबियाची भेट घेण्याची संध्याकाळी शक्यता आहे. 5-5:30च्या सुमारास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पुणे दौऱ्यावर आहेत. हे दोघे मिळून या कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तशा प्रकारचं नियोजन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी येणाऱ्या सगळ्या बूथ कमिट्या वगैरे यांची जी बैठक आहे ते सुद्धा जे.पी. नड्डा हे घेणार आहेत. मात्र त्याची आणखी वेळ निश्चित झालेली नाही आणि दिवसभरामध्ये हे सगळे कार्यक्रम नक्कीच बालाजी, या दौऱ्याबाबतचे वेगवेगळे अपडेट तुझ्याकडून घेत राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद.